हॅलो मित्रांनो, आज दादून आणले पडवळ. तर पडवळाचं बारीक बारीक कापून काढून कढईमध्ये मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊया. धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये त्याला असं सुकत ठेवूया. नंतर चाळणीत काढून त्याला हळद मिरची लावून हळद लावून ठेवूया. नंतर असं नंतर त्याचं पाणी निघतं काढून घेऊया. तर एकीकडे आपल्याला मसाला करायचा आहे. तर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे निंबू, मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. आणि एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये हिंग, मिरची, लसूण, कांदा टाकून हिंग टाकून चांगलं मिरच्या टाकून चांगलं हलवून घ्यायचं. ते हलवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण काप केलेले पडवळाचे टाकायचे. नंतर हे काळा मसाला आणि निंबू टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि आपली भाजी रेडी होणार आहे. वरून कोथिंबीर टाकायची, एक नंबर लागते. अशा प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने साधी आणि सिंपल साध्या पद्धतीने पडवळाची भाजी बनवून बघा, एक नंबर लागते. एकदम मऊसूद आणि छान लागते. चपाती संग, भाकरी संग एक नंबर लागते. भातासंग तर खूपच छान लागते. अशा प्रकारे तुम्ही सुक्की पडवळाची भाजी बनवून बघा. अशा पद्धतीनं खूप छान लागते, एक नंबर. तुम्ही खाऊन बघितलेली आहे, खूप छान लागते. खाऊन बघा. थँक्यू सो